सरळ एकदम सरळ आला. ओके, नाव जे तुम्ही पाहिला चालू केला केला फ्लो. इथे आपण नळ फिक्स केला, तिथून आतून याला फिक्स करून हा पूर्णपणे फिट झाला आहे. सेकंड स्टेप आहे हे तुम्ही इथे असं बसवा, गॅसाचा ते बसला. त्याच्यानंतर हा जो वरचा डब्बा आहे हा वाला, त्या वरच्या डब्याला खाली बसतो हा UF मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनचा फ्लोचं डिरेक्शन खाली आहे, तर याला खाली हा खाली असला पाहिजे. हा वरचा पार्ट याच्यामध्ये तुम्ही लावायचा आहे, फक्त खोचल्याने बसून जाणार. त्याच्यानंतर त्याला असं ठेवा. त्यानंतर याच्यावर आता तुम्हाला ठेवायचं आहे वरचं असं हे झाकण. असं बसतं हे, असं नाही बसत, हे बसतं असं. ठीक आहे, बसलं. त्यानंतर हा आहे तुमचा वरचा फिल्टर. ठीक आहे, या वरच्या फिल्टरला रिमूव्ह दिस फ्लॅप ॲट द टाईम ऑफ इन्स्टॉलेशन, तर तुम्हाला हे काढून टाकायचं आहे. आता बघा हे असं, हे आहे तुमचं फिल्टर. याला तुम्ही असं ठेवणार आहे, झालं. त्याच्यात तुमचं पाणी जाणार आणि इथून वरून तुम्ही पाहू शकता त्याच्यातून पाणी आतमध्ये जाणार स्लोली. आणि ती आहे तुमच्या पाणी एकदा भरणं झालं की तुम्हाला हे असं वर ठेवायचं आहे आणि याला असं इथे लॉक करायचं आहे. झालं, हे असं लॉक होणार. कसं होणार लॉक? असंच होणार. दोनपैकी एका साईडला लॉक होतात. हे खाली आहे, हे खालीच आहे. ओके, हे असंच आहे काहीतरी बेसिक आहे. ठीक आहे, एअर टाईट झालं ना, संपला विषय. झालं तुमचं फिल्टर. कुठेच काही लॉक सिस्टम नाही आहे. हे पण असं लगेच उघडतं, हे पण असं लगेच उघडतं, हे पण असं लगेच उघडतं. तर हेच आहे की तुम्हाला हे उघडायचं आहे, इथून पाणी टाकायचं आहे. या फिल्टरमधून खाली पाणी जाणार, इथं जमा होणार आणि इथून मग हळूहळू या खालच्या UF मेम्ब्रेनने खालच्या यात जमा होणार. म्हणजे खालच्या यातलं 5 लिटर पाणी असणार आहे, ते तुमचं पिण्यायोग्य पाणी असणार आहे. ज्या नळाला असं करून चालू करा आणि असं करून बंद करा. ठीक आहे, थँक्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. याला याच्यासोबत तुम्हाला एक सिरिंज म्हणजे इंजेक्शन, ते याने काय आहे हे क्लीन करण्यासाठी दिलेलं आहे तुमच्या UF फिल्टरला. जेव्हा पण तो खराब होईल तर एक आपल्याकडे पानं आहे दिलेला, क्यूटचा असा प्लास्टिकचा पानं आहे. याने तुम्ही त्या UF फिल्टरला ओपन करा. आता मी पण ओपन नाही करून पाहिलं, जेव्हा पहिल्यांदा करण्याची वेळ येईल तेव्हा मी याने करून पाहिलं. तुम्ही ओपन करा आणि मग या सिरिंजमध्ये पाणी भरून तुम्ही या सिरिंजने त्याच्यामध्ये जोरात पाणी सोडा, म्हणजे ते UF फिल्टर तुमचं क्लीन होऊन जाणार. या 2 गोष्टी तुम्हाला नंतर मेंटेनन्स पर्पजसाठी वापरायला दिलेल्या आहेत. धन्यवाद. असं यातून फिल्टरमधून खाली जातं आहे पाणी, म्हणजे पहिल्या लेवलचं फिल्ट्रेशन इथे होत आहे. सो हळूहळू पाणी खाली जातं. तुम्हाला पेशन्स पाहिजे पाणी भरायला. याच्यामध्ये हळूहळू पाणी जमा होणार, हळूहळू पाणी खालच्या याच्यात पाणी जाणार. आणि इथून आपण टाकलं, त्यानंतर ते फिल्टर होऊन याच्यात जमा होत आहे आणि मग तो खालचा UF मेम्ब्रेन तो फिल्टर त्यातून थेंबाथेंबाने खालच्या यात पाणी जमा करत आहे, जे आपल्या पिण्यायोग्य असणार आहे.